नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुक यांच्या प्रचारार्थ उद्या अमरावतीच्या सायन्स कोर मैदान इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। बच्चू कडू यांच्या सभेला आता परवानगी रद्द करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सभेला परवानगी देण्यात आली। या संदर्भात आमदार बच्चू कडू प्रतिक्रिया देत म्हणाले की तुर्तास आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत। उद्या जिल्हा स्टेडियम समोरून आम्ही आमची रॅली यशस्वी करणार। पोलीस आयुक्तांनी आमचा 7 तास प्रचार थांबवून आचारसंहितेचं भंग केलं। आमच्या आंदोलनात काही समाजकंटक घुसून अनुचित प्रकार करण्याचा डाव होता। तो डाव थांबवण्यासाठी आम्ही 2 पावलं मागे घेत आहोत। मात्र निवडणुकीचं मैदान आम्हीच मारणार, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली। आता एकंदरीत काही समाजकंटकाच्या माध्यमातून या सगळ्या आमच्या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे काही मेसेज आम्हाला आले आणि दुसरेच लोक पाठवून इथं काही वेगळा प्रकार करायचा तयारीत आहे। या सगळ्याचा विचार करून 2 पावलं मागं घेऊन या देशाची, राज्याची आणि जिल्ह्याची शांतता राहावी, निवडणूक अतिशय शांततेने व्हावी याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। परवानगी आम्हाला भेटली होती, त्यांना नाकारली होती, आमची आता नाकारली, त्यांना दिली। हा घटनाक्रम कायद्याला पूर्ण चिरफाड करणारा आहे आणि याचा जबाब आता आम्हाला जनतेसमोर घेऊनच घ्यायचा आहे। आणि म्हणून आता हे इथं आम्ही मैदान सोडतो आहे, पण निवडणुकीतलं मैदान सोडत नाही। उद्या प्रचंड संख्येनं आमचे कार्यकर्ते, आमचा शेतकरी, शेतमजूर याचं उत्तर देण्यासाठी गावखेड्यातून मिळेल त्या वाहनं येणार आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का बच्चू भाऊ पहिले रॅली सक्सेस करा आणि रॅली सक्सेस झाली का मग आपण उत्तर देऊ आणि उद्या आमची रॅली झाल्यानंतर मग आम्ही समोर जाऊ व्यवस्थित। तेव्हा आम्ही निर्णय घेऊन या आंदोलनाचा शेवट कसा करायचा तो आम्ही 1 ते 2 वाजता आम्ही नेहरू मैदानावर जाहीर करू। रॅली जिल्हा स्टेडियमवर निघणार, जिल्हा स्टेडियमवरून चित्रा टॉकीज, जवाहर गेटवरून राजकमल, नेहरू मैदानाला समाप्त होणार आहे। अशी एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून समोर जाऊन अशी तिथं येणार आहे आणि प्रचंड संख्येने हजर राहण्याचं आपल्या माध्यमातून आवाहन करतो। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे। सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान। आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे। मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। संपर्क साधा 8605 24 50 80। लँडलाईन नंबर 0712 25 67 74 7।